सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला गेला. सलग दुसऱ्या दिवशी या भेटीत काय झालं ते प्रफुल्ल पटेलांनी भेटीनंतर स्पष्ट केलं. पक्ष एकसंघ राहावा म्हणून आम्ही पवार साहेबांना विनंती केली, ही कालची स्क्रिप्ट आज देखील रिपीट करण्यात आली. काल अजित पवार आणि मंत्री अचानक वाय.बी. चव्हाण सेंटरला शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते. आज नेमकं काय झालं तर आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी पायऱ्यांवरती आंदोलन केलं, पण यामध्ये शरद पवार गटाचे आमदार उपस्थित नव्हते. इथून शरद पवारांनी भूमिका बदलली अशी चर्चा सुद्धा चालू झाली. त्यानंतर विधानसभेचं पावसाळी सत्र सुरू झालं. सभागृहात जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहित पवार असे शरद पवार गटाचे 9 आमदार उपस्थित होते, जे विरोधी बाकावर बसले होते. तर अजित पवारांसोबत असणारे 8 मंत्री आणि या मंत्र्यांसोबत बबन शिंदे, किरण लहामटे असे निवडक 6 आमदारच विधान भवनात उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी राष्ट्रवादीच्या उपस्थित आमदारांची संख्या सांगायची झाली तर 24 आमदारच आज विधानसभेत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तब्बल 29 आमदार अनुपस्थित असल्यानं सकाळपासूनच तर्कवितर्क लावले जात होते. अशातच शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत अशी देखील बातमी आली. त्यावरून चर्चा झाली आणि दिवस निम्म्यावर आला तोच अजित पवारांसोबत असणारे आमदार आणि मंत्री सगळेजण पुन्हा एकदा वाय.बी. चव्हाण सेंटरला दाखल झाले. मागोमाग शरद पवार आले. बैठक झाली आणि या बैठकीनंतर कालची स्क्रिप्ट रिपीट झाल्याचं सांगण्यात आलं. पक्ष एकसंध राहिला पाहिजे असा सूर आवळण्यात आला. प्रफुल्ल पटेलांनी नेतृत्व केलं आणि अंतिम चेंडू शरद पवारांच्या कोर्टात टाकण्यात आला. आता हे सगळं पाहून एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे अजित पवारांचं बंड फसलंय का? कारण बंडाच्या पहिल्या दिवशी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, त्यात आमची काय चूक, कुठेतरी थांबा अशी भाषा बोलणारे अजित पवार, मी पुस्तक लिहूनच गौप्यस्फोट करणार आहे असं सांगणारे प्रफुल्ल पटेल, तुम्ही घरं फोडली तेव्हा दुसऱ्यांना दुःख झालं नाहीत का असं विचारणारे छगन भुजबळ, अचानक हे सगळे युटर्न घेतील ते देखील 8-10 दिवसात हे अशक्य वाटत होतं. पण हे घडतंय. हे नेते शरद पवारांना जाऊन भेटतायत आणि एकत्र येण्याची भाषा देखील करतायत. साहजिकच मुख्य प्रश्न आहे, तो म्हणजे अजित पवारांचं बंड फसलंय का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं करूयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आता यासाठी आपण अजित पवारांसोबत संख्याबळ नेमकं किती आहे ते सुद्धा पाहूयात. तर अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत याचा स्पष्ट आकडा अजूनही आलेला नाहीये. कारण एक आमदार आज इकडे जातो, उद्या तिकडे जातो. तर अजित पवारांसोबत अजूनही 35च्या वर आमदार आहेत असं त्यांच्या गटाकडून सांगण्यात येते. कदाचित हा आकडा जास्त असू शकतो किंवा कमी सुद्धा असू शकतो. शरद पवारांसोबत सध्या 15 आमदार आहेत असंही बोललं जाते, पण या आकड्याचंही सेम कमी किंवा जास्त होऊ शकतं. शिंदेच्या बंडावळी मात्र ज्याप्रमाणे आमदार थेट भूमिका घेत होते, इकडून तिकडे उड्या मारत होते, तो प्रकार अजित पवारांच्या बंडानंतर घडलेला नाहीये. अजूनही बरेच जण दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत. त्यातही अजित पवार थेट सगळ्या आमदारांना एकत्र घेऊन शक्ती प्रदर्शन करत नाहीयेत की आपल्याकडचा अंतिम आकडाही सांगत नाहीयेत. बरं, आमदार सोडले तर खासदारांचं बळ आजही शरद पवारांच्या सोबत आहे. लोकसभेचे 5 पैकी 4 आणि राज्यसभेचे 4 पैकी 3 खासदार हे शरद पवारांसोबत आहेत. आपण सुरुवातीला बोलतोय ती आकडेवारी आहे महाराष्ट्रातली. राष्ट्रवादीचे केरळमध्ये 2 आमदार आहेत, गुजरातमध्ये 1 आहे, नागालँडमध्ये 7, छत्तीसगडमध्ये 4 आमदार आहेत. यांची बेरीज करायची तर पक्ष पातळीवर शरद पवारांसोबत महाराष्ट्रातल्या 15 आमदारांबरोबरच इतर राज्यातले 14 आमदार सुद्धा सोबत असल्याचं दिसून येतं. मग अशामध्ये पर्यायाने किमान 30 आमदार आणि लोकसभेचे 4 खासदार हे शरद पवारांसोबत आहेत असं म्हणता येईल. आता इतर राज्यातल्या आमदारांचं महत्व राहतं, कारण नुकत्याच झालेल्या सत्ता संघर्षात निवडणूक आयोगाने पार्टी स्प्लिट मान्य केली आणि अशा वेळी मेजॉरिटी टेस्टचा निकष लावण्यात आला आणि अशा निकषात संख्याबळ असणं महत्वाचं ठरतं. त्यामुळे मग शरद पवार पूर्णच वजा आहेत असं म्हणता येत नाही. लोकसभेचे 4 खासदार, राज्यसभेचे 4 खासदार आणि देशभरातले किमान 30 आमदार घेऊन शरद पवार नक्कीच अजित पवारांच्या विरोधात फाईट बॅक करू शकतात. आता हीच गोष्ट पुढच्या मुद्द्यात समजून घेऊयात, ती म्हणजे संख्याबळ पाहून निवडणूक आयोग पार्टी स्प्लिट कशी ठरवतो आणि इथे शरद पवारांचे चान्सेस किती राहतात. मागच्या प्रकरणावरून मेजॉरिटी आणि पक्षाची घटना या गोष्टी पाहून निवडणूक आयोगाने शिवसेनेची पार्टी स्प्लिट मान्य केल्याचं दिसलं होतं. अजित पवारांची जी ताकद आपण मोजतोय ती महाराष्ट्र युनिट पुरतीच मर्यादित आहे. मग अशा वेळी इतर राज्यात असणारा पक्षाचा प्रभाव, पक्षाची कार्यकारिणी, पक्षाचे आमदार यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते आणि नॅशनल पातळीवरचा हा होल्ड विचारात घेतला तर शरद पवारांचं पारडं अजित पवारांपेक्षा जड जाऊ शकतं.
मग यामध्ये येतो तो दुसरा मुद्दा, तो म्हणजे शरद पवारांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून झालेली निवडच चुकीची असल्याचा दावा अजित पवार गटाने केलाय. त्यासाठी संदर्भ देत असताना अजित पवार गटाने स्पष्ट केलंय की सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात डेलिगेट्सच्या माध्यमातून शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं सांगण्यात येतं. पण अशा प्रकारे निवड झाल्याचे कोणतेही कागदोपत्री नोंद नाहीये. किती डेलिगेट्स होते, निवड कशी केली याची कागदोपत्र नाहीयेत असं अजित पवार यांच्या गटाचं म्हणणं आहे. पण समजा निवडणूक आयोगात अशी कागदपत्र शरद पवार गटाने मांडली तर शरद पवारांचं पारडं जड होतं. आता याच निकषानुसार अजित पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर झालेली निवड पाहायची झाली तर ती देखील चुकीची ठरू शकते. कारण ही निवड डेलिगेट्सच्या माध्यमातून करणं अपेक्षित असल्याचं म्हणणं खुद्द अजित पवार गटाचं आहे. मात्र अजित पवारांची निवड ही राष्ट्रवादीच्या आमदारांकडून करण्यात आलेली आहे, ती देखील महाराष्ट्रातल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या सत्ता संघर्षातला फरक सांगायचा तर उद्धव ठाकरेंचं शिवसेना प्रमुख पद हे घटनेमध्ये नमूद नव्हतं. मात्र शरद पवार यांच्या पदाबाबत अशी गोष्ट नाहीये. अर्थात या सगळ्या घडामोडींमुळे शिंदेंप्रमाणे पक्षावरती दावा करणं, पक्ष आमचाच आहे असा प्रतिवाद करणं अजित पवारांना वाटतं तितकं सोपं राहणार नाहीये. मुळात शिवसेनेच्या घटनेमध्ये जे लूप होल्स होते ते लूप होल्स राष्ट्रवादीच्या घटनेत आहेत का, ते लूप होल्स अजित पवार गट म्हणतो त्याप्रमाणे आहेत का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या निकालाला देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने चॅलेंज दिलंय. मग अशा वेळी अंतिम निकाल काय येतो हे पाहणं महत्वाचं ठरतं. सोबत सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या संख्येवरती पक्ष कोणाचा हे ठरत नाही असं सत्ता संघर्षाच्या निकालावेळी महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. आता या गोष्टी मान्य करायच्या झाल्या तर अजित पवार गटासोबत असलेल्या अजित पवारांसह 9 आमदारांवर पक्षांतर बंदीची टांगती तलवार ही राहतेच. आता या झाल्या टेक्निकल गोष्टी, पण यामुळे अजित पवारांचं बंड फसलंय असं म्हणता येणार नाही. कारण सत्ता संघर्ष आणि निवडणूक आयोगातला संघर्ष या तात्काळ हाती लागणाऱ्या गोष्टी नाहीयेत. किमान पुढचे 8-10 महिने तरी हा संघर्ष टिकू शकतो आणि दरम्यानच्या काळात अजित पवार सत्तेचा वापर करून डॅमेज कंट्रोल रोखण्याचा प्रयत्न करतील. अजित पवारांपुढचा महत्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे परसेप्शन बिल्डिंगचा. काल आपण एक व्हिडिओ केला होता ज्या व्हिडिओ मार्फत अजित पवार नेमकी कोणती खेळी खेळतात याबद्दल बोललो होतो. आता अजित पवारांनी शरद पवारांसोबत टोकाचा संघर्ष ठेवला तर शरद पवारांना सहानुभूतीची लाट निर्माण करणं सोपं जातं. शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह आलं तरी देखील परसेप्शनची लढाई शिंदे गट हरलाय असंच बोललं जातं. अजित पवारांना हे होऊन द्यायचं नसेल तर विक्टिम कार्ड खेळावंच लागणार आहे आणि त्यासाठी मी जोडून घेण्याची भाषा केली होती, मी एकत्र येण्याची भाषा केली होती, मी हवा तो सन्मान काकांना दिला. हे परसेप्शन अजित पवारांनी बिल्ड केलं तर किमान सहानुभूती अजित पवारांना मिळताना दिसेल. त्यातच गेल्या 2 दिवसातल्या घडामोडींमुळे शरद पवारांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण करण्यात देखील अजित पवार गटाला यश मिळालंय असंच म्हणता येतं. थोडक्यात संघर्ष करायची वेळ आलेलीच आहे, पण पब्लिक परसेप्शन मध्ये शरद पवारांना पहिल्या टप्प्यात ज्याप्रमाणे टार्गेट करण्यात आलं तिथनं माघार घेण्याची खेळी अजित पवार गट करत असल्याचं दिसतंय. राहता राहिला प्रश्न पक्ष कोणाचा, पार्टी कोणाची. तर या गोष्टी ठरेपर्यंत लोकसभा 2024च्या निवडणुका आलेल्या असतील आणि मग अशा वेळी तात्पुरती सोय म्हणून दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह देण्याचा विचार सुद्धा निवडणूक आयोग करू शकतो. कायदेशीर पातळीवर चालणाऱ्या कुठल्याच बाबींवर ठामपणे असंच होईल तसंच होईल असं सांगता येत नसलं तरी देखील अजित पवार हे पूर्णपणे सेफ आहेत असंही म्हणता येत नाही. पण याचा अर्थ त्यांचं बंड फसलेलं आहे असंही म्हणता येणार नाही. कारण इतिहास पाहता सत्ता संघर्षाचा हा खेळ किमान वर्षभर तरी चालतोच चालतो. तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या घडामोडी पाहता अजित पवारांचं बंड फसल्यासारखं वाटतंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.